नमस्ते, माझे नाव सिमरन सूर्यकांत देवकुळे। आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव मध्ये झाला। ते वाटेगाव ते मुंबई पायी चालत गेले। कोणत्याही शाळेत न जाता स्वतःच्या क्षमतेवर लिहायला व वाचायला शिकणारे असे हे महान व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 36 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथासंग्रह व 77 ग्रंथांची निर्मिती केली। त्यांची पुस्तके जगभरातील 27 भाषेमध्ये अनुवादित झाली। बासरी, बुलबुल, तारंग, पेटी, ढोलकी अशी बरीचशी वाद्य ते वाजवत असत। दुर्जनांचा कळवारी, सज्जनांचा कर्दमकार म्हणजे आपले छत्रपती शिवरायांचा पोवाडाही अण्णाभाऊ साठेंनी लिहिला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शिवरायांचा पोवाडा सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून रशियामध्ये शिवरायांची महती सांगितली। रशियाच्या लोकांना शिवरायांची करामतीचा पराक्रम दाखवला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव मधील वाळवा तालुक्यात वालवाईच्या पोटी झाला। अशा या व्यक्तिमत्वाचे मुंबई येथील घाटकोपर मध्ये 18 जुलै 1969 रोजी निधन झाले। अशा एका व्यक्तिमत्वाला फक्त 49 वर्षाचे आयुष्य लाभले, त्यातील त्यांनी 20 वर्ष लेखणीत घालवले। अशा या दलितांच्या पळणूक हिलाला माझा त्रिवार कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत।